नमस्कार, मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. आपण महाराष्ट्राचा भूगोल या घटकाचा अभ्यास करत आहोत. या घटकांतर्गत पुढील टॉपिकची सुरुवात आपण आता करत आहोत. टॉपिकचं नाव काय बघूया. टॉपिकचं नाव आहे महाराष्ट्रातील सिंचन. आपण सुरुवात करूया. ओके, बघा, पहिला मुद्दा आहे व्याख्या पाहिजे आपल्याला. काय आहे व्याख्या सिंचनाची? कालवे, विहिरी, कूपनलिका, टाक्या, तलाव किंवा भूगर्भातील पाणी यासारख्या पाण्याच्या स्रोतापासून कृत्रिम मार्गाने पिकांना पाणी पुरवठा करण्याच्या प्रक्रियेला सिंचन असे म्हणतात. बघा, काय महत्त्वाचं काय आहे? कृत्रिम. सिंचनचा अर्थ होतो कृत्रिम पाणी पुरवठा. कृत्रिम पाणी पुरवठा हा महत्त्वाचा शब्द आहे तुमच्या सिंचनामध्ये. त्यासाठी मग तुम्ही कोणकोणते पद्धती वापरता हे विचारात घेऊन मग ते तुमचं कालवे असू शकतं, विहिरी असू शकतं, कूपनलिका, टाक्या, तलाव किंवा भूगर्भातील पाणी असू शकतं. पण सर्वात महत्त्वाचं तुमचं कृत्रिम पाणी पुरवठा हे लक्षात घ्यायचं सिंचनाच्या व्याख्येच्या दृष्टिकोनातून. पुढचा मुद्दा आहे बघा, सिंचनावर परिणाम करणारे घटक. बघा, कोणते परिणाम करतात? भूस्वरूप कसं आहे, म्हणजे एखाद्या जमिनीला पाण्याची वारंवार पाण्याची गरज जास्त प्रमाणात आहे का, बरोबर, तर ते सुद्धा मुद्दा आहे. मृदा कशी आहे, त्यानंतर पर्जन्य. एखाद्या भागामध्ये जर पर्जन्याचं प्रमाण जास्त असेल तर त्या भागामध्ये सिंचनाची गरज एकदम कमी पडणार आहे, त्यामुळे ते विचारात घ्यायचे. त्यानंतर भूपृष्ठावरील किंवा भूजलातील पाण्याची उपलब्धता, म्हणजे तुमच्या त्या क्षेत्रामधून जर एखादी नदी वाहत असेल किंवा तिथे भूजल मोठ्या प्रमाणात असेल तर सिंचनाची आवश्यकता काय आहे. नदीचे स्वरूप आणि पिकाची गरज, यापैकी हे जे मुद्दे आहेत तुमचे एकूण 6 मुद्दे, हे काय करतात? तुमच्या सिंचनावर परिणाम करतात, बरोबर. ओके, आता सिंचनाची व्याख्या आपण पाहिली. पुढचा मुद्दा आहे सिंचन प्रकल्पाचे वर्गीकरण काय, कसं प्रकारे केलं जातं. आणि हा प्रश्न खूप वेळा विचारून गेलेला आहे. इथं वर्गीकरण ना 2 प्रकारामधून आपल्याला अभ्यास करायचा आहे. 1978 पूर्वी काय होतं आणि 1978-79 पासून काय झालंय. बघा, सिंचन प्रकल्पाचे एकूण 3 भागामध्ये विभाजन केलं जातं. पहिला आहे तुमचं लघु, 2 नंबरला आहे मध्यम, 3 नंबरला आहे मोठा. 1978 पूर्वी खर्च विचारात घेतला जायचा. 1978-49 पासून निर्माण केलेले लागवड लाभक्षेत्र शब्द राहिला आहे तर लाभक्षेत्र विचारात घेतलं जातं. बघा, काय केलं जातं 1978 पूर्वी? लघु कोणाला म्हणायचं? जिथं 20 लाखांपेक्षा कमी खर्च असेल तर त्याला लघु म्हटलं जायचं. 20 लाख ते 5 कोटी दरम्यान असेल तर त्याला मध्यम, आणि 5 कोटींपेक्षा जास्त खर्च असेल तर त्याला काय म्हटलं जायचं? मोठा सिंचन प्रकल्प असं म्हटलं जायचं. हे तुमचं 1978 पूर्वी असं वर्गीकरण होतं. पण 1978-79 पासून खर्च निकष बाजूला काढून निर्माण केलेले लागवड लाभक्षेत्र, म्हणजे त्या प्रकल्पामुळे किती जमीन पाण्याखाली आली हा मुद्दा विचारात घेऊन पुन्हा 3 भागामध्ये सेब, लघु, मध्यम आणि मोठा असं विभाजन केलंय. तर बघा, इथं काय 2000 हेक्टरपेक्षा जर कमी क्षेत्राला जर लाभ होत असेल ज्या प्रकल्पामुळे, तर त्याला लघु प्रकल्प म्हटलं जातं. जर ते जे लाभ क्षेत्र हे 2000 ते 10000 हेक्टर या दरम्यान असेल तर त्याला मध्यम म्हणून ओळखलं जातं. आणि जेव्हा निर्माण झालेलं लाभ क्षेत्र हे तुमचं 10000 हेक्टरपेक्षा जास्त असतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? तुमचा मोठा सिंचन प्रकल्प म्हटलं जातं. आपल्याला लक्षात घ्यायचे प्रश्न असा येऊ शकतो की 78 पूर्वी काय घेतलं जातं खर्च विचारात, 78-79 नंतर तुमचं लाभ क्षेत्र विचारात घेतलं जातं. हे आकडेवारी लक्षात ठेवायची आहे. 2000 हेक्टर, 2000 ते 10000 आणि 10000 प्लस 20 लाख, 20 लाख ते 5 कोटी आणि 5 कोटींपेक्षा जास्त. ओके, पुढचा मुद्दा आहे बघा, स्रोत आणि सिंचनामधील वाटा. महाराष्ट्राचा विचार घेतोय आपण. बघा, विहीर, कालवे, तलाव, उपसा आणि एकूण, हे 4 मुद्दे विचारात घ्यायचे आणि त्याचा सिंचनातला वाटा. बघा, पहिला काय स्रोत, काय तुमचा विहिरीचा वाटा किती आहे महाराष्ट्रामध्ये? 55% आहे, बरोबर. त्यानंतर कालवे विचारात घेतले तर 22%, तलाव 15% आणि उपसा 8%, एकूण 100% होत आहे. तर यावर प्रश्न असा आलेला आहे की खालीलपैकी कोणता स्रोत महाराष्ट्रामध्ये सिंचनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो? तर त्याचं उत्तर आहे विहिरी, 55%. आणि आणखी एक प्रश्न असा आलेला आहे की खाली दिलेल्या स्रोतांचा त्यांच्या सिंचनातील वाट्यानुसार काय करायचं? तुम्हाला उतरता क्रम लावायचा आहे. तर तुमचं उत्तर येणारे काय आहे? विहिरी, कालवे, तलाव आणि उपसा. आता बघा, हे लक्षात ठेवण्यासाठी मी कसं लक्षात ठेवतो, माझी ट्रिक अशी होती. बघा, विहिरीमधलं पाणी आहे, बरोबर, ते मी काय करतोय? कालव्यानं
बाहेर काढतोय, म्हणजे त्यासाठी मी काय मेथड वापरले ते विचारात न घेता आपण कालव्याने बाहेर काढलं. ते काढलेलं पाणी मी काय केलंय, शेवटी तलावामध्ये साठवून ठेवलंय आणि ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस मी काय करतोय, त्या पाण्याचा पुन्हा काय करतोय, उपसा करत आहे. म्हणजे विहिरीचं पाणी कालव्यामध्ये, कालव्याचं तलावामध्ये, तलावाचा पण उपसा करून पिकांना, अशा प्रकारे जर तुम्ही पाहिलं तर ह्याचा हा उतरता क्रम आढळून येतो. ओके, बघा महाराष्ट्राची सिंचन क्षमता, पुढचा मुद्दा आहे आपला, प्रकल्प मोठे आणि मध्यम लघु सिंचन क्षमता आणि लाख हेक्टरमध्ये. बघा मोठे आणि मध्यम मध्ये आपण आता व्याख्या बघितली की मोठे म्हणजे 10,000 हेक्टरपेक्षा जास्त लाभ क्षेत्रवाले आणि मध्यम म्हणजे 2,000 ते 10,000 हेक्टरच्या दरम्यान जे लाभ क्षेत्र निर्माण करू शकतात त्यांना, त्यांची एकूण क्षमता किती आहे, 31.44% आहे. आणि लघु म्हणजे 2,000 हेक्टरपेक्षा जे कमी आहे त्याची क्षमता 10.16 लाख हेक्टर्स आहे. एकूण क्षमता, सिंचन क्षमता 41.60 लाख हेक्टर आहे. म्हणजे जर यावर प्रश्न असा विचारला तर प्रश्न असा होऊ शकतो की लघु प्रकल्पांची सिंचन क्षमता महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये किती आहे, तर 10.16%. जर पर्सेंटेजमध्ये विचारलं तर ऑन ॲव्हरेज तुमचं हे 25% पर्यंत येतं. म्हणजे प्रश्न असा होऊ शकतो की लघु क्षेत्र किती करतं तुमचं, 25% सिंचन क्षमता आहे. ओके, हां, पुढचा मुद्दा आहे बघा, सिंचन आपल्याला घ्यायचंय, कोणते मुद्दे आहेत आपला. आता आपण पाहिलं त्यांचं इंडिव्हिज्युअल वाटा किती आहे. आता आपल्याला त्यांच्याविषयी थोडे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये ज्यावर प्रश्न विचारला जातो ते विचारात घ्यायचे. सिंचन महाराष्ट्र, पहिला आहे तुमचं विहीर सिंचन. बघा आपण पाहिलं ऑलरेडी 55% वाटा आहे तुमच्या विहिरीचा. पुढचा एक प्रश्न असा विचारला जातो वारंवार, सर्वाधिक विहिरी असलेला जिल्हा कोणता आहे, तर हा जिल्हा लक्षात ठेवायचा आहे अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विहिरी आहेत. आणखी एक प्रश्न विचारला गेलेला आहे आणि प्रश्न असाच विचारला होता 2001 मध्ये, विहीर सिंचनामध्ये अग्रेसर असणारा जिल्हा कोणता आहे, तर त्याचं उत्तर आहे तुमचं पुणे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तुमचा तलाव सिंचन. बघा एकूण सिंचनामधला वाटा किती आहे तुमचा, 15% आहे, बरोबर. त्यानंतर सर्वाधिक तलाव असलेला जिल्हा तुमचा भंडारा आहे. म्हणजे इथं सर्वाधिक तलाव असलेला जिल्हा भंडारा आहे आणि आपण ज्यावेळेस भंडाराच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतो तेव्हा भंडाराला काय म्हणतात, तलावांचा जिल्हा. ओके, तलावांचा जिल्हा. आणि इथले जे तलाव आहेत त्यांना नाव काय आहे बघा, ह्यांना मालगुजारी तलाव असे म्हणतात. मालगुजारी तलाव तुमच्या आढळून येतात तुमच्या भंडाऱ्यामध्ये. बघा तलाव सिंचनामध्ये अग्रेसर असणारे जिल्हे पुन्हा तेच येणार, भंडारा आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे. म्हणजे हे 4 जे जिल्हे आहेत महाराष्ट्राचे, इथं तुमचा काय येतो, हा गोंदिया, इथं हा भंडारा, इथं तुमचं चंद्रपूर आणि हा गडचिरोली. हे जे 4 जिल्हे विचारात घेतले तर एकूण त्यांचे जे सिंचन आहे त्या भागामधलं सिंचन, ह्याच्यामधलं 80% सिंचन हे कशा थ्रू केलं जातं, तलावा थ्रू केलं जातं. तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणारे, तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते, ठाणे, बरोबर. ओके, आता पुढचा मुद्दा आहे नदी, धरण आणि जलाशयाचे नाव. यावर खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि ह्यातली बऱ्यापैकी नाव आपल्याला माहीत असतात. आपण सुरुवात करूया. बघा पहिली नदी आहे तुमची गोदावरी. गोदावरीचं धरण कुठं आहे, महत्वाचं, जायकवाडीवर आहे. पुढे जाऊन नांदेडमध्ये सुद्धा आहे, विष्णुपुरी, पण त्यावर प्रश्न आलेला नाही त्यामुळे आपण फक्त एक विचारात घेतोय. जायकवाडी, त्याला नाथसागर म्हटलं जातं. आणि नाथसागरचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं जलाशय आहे, सर्वात मोठं धरण आहे. त्यानंतर आहे तापी, हे कुठं आहे तुमच्या हातनूरमध्ये आहे, मुक्ताई सागर म्हणून ह्याला ओळखलं जातं, बरोबर. त्यानंतर पुढचं आहे तुमचं भीमा हे भीमा नदीवरचं धरण आहे, ते कुठं आहे, उजनीमध्ये आहे. उजनीमध्ये आहे, त्याला काय म्हटलं जातं, यशवंत सागर म्हणून ते ओळखलं जातं. भोगावती आहे, भोगावती नदीवरचं धरण आहे, राधानगरी धरण आहे, ह्याला लक्ष्मी सागर म्हणून ओळखलं जातं. तर हे लक्ष्मी नाव कशावरून पडले, राजर्षी शाहू महाराजांच्या जी आई होत्या, जन्मदाती आई राजर्षी शाहू, ओके, त्यांच्या आईंचं नाव आहे लक्ष्मीबाई, म्हणून त्याला लक्ष्मीसागर असं नाव दिलं जातं. नाव का दिलं जातं, कारण ह्याची निर्मितीच कुणी केलेली, तुमच्या राजर्षी शाहू महाराजांनी याची निर्मिती केलेली आहे. त्यानंतर पुढचं आहे बघा मुठा, म्हणजे किंवा आंबी नदी म्हटलं जातं. हे खडकवासला आहे धरण, हे पुण्यातलं फेमस आहे, तरी त्याचं नाव काय आहे, वीरबाजी पासलकर म्हणून आहे. त्यानंतर वैतरणा नदी, त्यावरचं धरणाचं नाव सुद्धा वैतरणा आहे. मोडक सागर आहे.
ओके. वैतरणाचं एक वैशिष्ट्य मी आपण काल पाहिलं होतं, नदी प्रणालीमध्ये 154 किलोमीटर हिची लांबी आहे आणि ही काय आहे, तुमची कोकणातील सर्वात लांब नदी आहे. त्यानंतर वेळवंडी आहे. हे वेळवंडी नदीवरचं धरण आहे, त्याचं नाव आहे भाटघर. ह्याला येसाजी कंक सागर असं म्हटलं जातं. ह्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. वेळवंडी नदीवरचं जे धरण आहे त्याला, त्या जलाशयाला नाव काय आहे तर येसाजी कंक असं त्याचं नाव आहे. कोयना, तुमचं धरणाचं नाव कोयना, नदी कोयना. आणि शिवसागर ह्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. कोयना नदीवरचं जे जलाशयाचं नाव आहे त्याला शिवसागर म्हटलं जातं. ओके. हां, आता पुढचा मुद्दा बघा, तेच आपण टॉपिक कंटिन्यू करतोय. सिंचन, कालवा सिंचनाचं बघा, एकूण जलसिंचनातला वाटा किती आहे, 22% आहे. 2 नंबरला आपण पाहिले. प्रमुख कालवे कोणते आहेत, हे प्रवरा, नीरा, पैठण, डावा, गंगापूर. यावर प्रश्न कधी आलेला नाही, पण लक्षात असू द्या की कोणकोणते महत्त्वाचे कालवे आहेत. तर प्रवरा आहे, नीरा आहे, पैठण आहे आणि गंगापूर, असे 4 कालवे महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत. त्यानंतर पुढचं आहे उपसा जलसिंचन. बघा, एकूण जलसिंचनामधला वाटा किती आहे, सर्वात कमी आहे. आपण बघितलं 4 नंबरला होतं 8%. आणि उपसा जलसिंचनामध्ये आघाडीचा जिल्हा तुमचा कोणता आहे, कोल्हापूर आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि हे उपसा जलसिंचन होऊन सर्वात जास्त पाणी तुमचं कोणत्या पिकाला जातं, ऑब्व्हियसली ऊस पिकाला ह्याचं पाणी वापरलं जातं. हां, पुढचा मुद्दा आहे बघा, ठिबक सिंचन. ठिबक सिंचन च्या दृष्टिकोनातून जे मुद्दे येतात त्यातले आपण विचार घेऊ. पहिला बघा, यावर प्रश्न खूप वेळा येऊन गेलेला आहे. उगम कुठं झाला, इस्रायलमध्ये झालेला आहे, बरोबर. ठिबक सिंचनमध्ये काय केलं जातं बघा, मोकाट पद्धतीने पाणी दिलं जातं, त्यामध्ये पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. तो अपव्यय टाळण्यासाठी म्हणून ठिबक सिंचनाचा शोध लागलाय. आता ऑब्व्हियसली सिंचनाचा, त्या ठिबक सिंचनाचा शोध इस्रायलमध्ये का लागलाय, तर इस्रायलमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळं आपोआपच पाण्याचं प्रमाण कमी आहे, म्हणून पाण्याच्या कमतरतेतून निर्माण झालेला शोध आहे तुमचा हा इस्रायलमध्ये ठिबक सिंचनाचा. महाराष्ट्राच्या अँगलनं जर विचार केला तर आघाडीचा जिल्हा तुमचा कोणता आहे, नाशिक आहे, बरोबर. आता बघा, उगम आणि आघाडीचा जिल्हा यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर आपण एक तुलनात्मक पाहू बघा. ठिबक, आपला पुढचा मुद्दा असणार आहे तुमचा काय, तुषार. आता बघा, तुषारमध्ये तुमचं जळगाव आणि उगम अमेरिका आहे. आता हे आपल्याला लक्षात कसं ठेवायचं आहे, बरोबर. ओके, हे बघा, ठिबक. आता पाण्याची कमतरता कमी आहे, बरोबर. पाण्याची कमतरता कमी आहे म्हणून इस्रायल असणारे ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायला काही असं अवघड नाहीये, बरोबर. पण तुमच्या महाराष्ट्रामधील आघाडीचा जिल्हा ठिबक मध्ये नाशिक. इथं तुमचं क आहे ठिबक मधलं आणि नाशिक मधलं क आहे. हे तुम्ही जोडी लक्षात ठेवली तर तुमच्या लक्षात येते महाराष्ट्रातील आघाडीचा जिल्हा कोणता आहे, नाशिक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण लगेच पाहून घेऊया. इथं उगम अमेरिका आणि जळगाव, बरोबर. ओके. आता बघा, इस्रायलमध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे म्हणून त्यांची गरज होती म्हणून त्यांच्याकडे शोध लागला. पण तुम्ही जर याउलट तुम्ही जर अमेरिकेमध्ये गेला तर तिथं पाण्याचा असा काही प्रश्न नाही, म्हणजे तिथं सुद्धा काही भागामध्ये पर्जन्याचं प्रमाण कमी आहे. पण अमेरिकेचे एक वैशिष्ट्य आहे की तिथे मोठ्या प्रमाणावर जो शेतीचा आकार आहे तो खूप मोठा आहे, म्हणजे ऑन ॲव्हरेज जे एकरेज असतं ते खूप जास्त असतं. मग अशा ठिकाणी पाणी पर्जन्यासाठी म्हणजे सिंचन करण्यासाठी तुमची कोणती तुषार सिंचन अत्यंत उपयुक्त ठरतं, म्हणून त्याचा शोध कुठं लागला, तुमच्या अमेरिकेमध्ये लागलाय. आणि जर विचारात घेतलं तर महाराष्ट्रातील तुमचं आघाडीचा जिल्हा जळगाव आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, कन्फ्युजन जिथं होते ठिबक आणि ह्याच्या बाबतीमध्ये ठिबक तुषार आणि जळगाव. ओके. आता लक्षात ठेवायचं की ठिबक हे 2 जिल्ह्यांचे नावं लक्षात ठेवायचे आणि ठिबकच्या क ला जोडायचे तुम्हाला एकमेकाशी, म्हणून आपोआप तुमचं तुषार हे जळगावशी संबंधित होणार आहे. आता आणखी पुढचे काही प्रश्न जे विचारले जातात त्यातला मुद्दा काय बघा, ठिबक सिंचनाचे फायदे. हा प्रश्न खूप वेळा विचारून गेलाय. पाण्याची बचत किती होते, 40 ते 70%. प्रश्न ह्या अँगलने सुद्धा आलेला आहे की किती टक्के पाणी वाचतं, तर 40 ते 70%. आणखी एक प्रश्न विचारलाय, दिलेल्या पाण्यामध्ये जर ठिबक सिंचनाचा वापर केला तर किती पट क्षेत्र ओलिताखाली येतं. बघा, 40 ते 70% म्हणजे ऑन ॲव्हरेज 60% जर पाणी वापरत असेल तर तुमचं क्षेत्र जे सिंचनाखाली येणार आहे ते 2.5 पट वाढणार आहे, बरोबर. 2.5 पट.
ह्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. किती क्षेत्र? 2.5 पट क्षेत्र सिंचनाखाली येतं जर तुम्ही ठिबकचा वापर केला तर. खताची बचतवर प्रश्न येऊन गेला 20 ते 25%. त्यानंतर उत्पादनामध्ये वाढ किती होते? 20 ते 25%. हा आकडा कमी जास्त विचारला जाऊ शकतो, पण प्रश्न आतापर्यंत आलाय तो तुमच्या फक्त पाण्याच्या बचतीवर खूप वेळा येऊन गेलेला आहे. किती टक्के बचत होते? 40 ते 60%. आणि किती पट क्षेत्र ओलिताखाली येतं? तर 2.5 पट. पुढचा मुद्दा आहे पाण्याच्या कार्यक्षमतेमध्ये किती टक्के वाढ होते? 90 ते 95% वाढ होते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुढचा मुद्दा आहे बघा, ठिबक सिंचन खालील पिकांसाठी उपयुक्त आहे. ह्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. फळबागे प्रश्न असा आला होता की फळबागेसाठी खालीलपैकी कोणते सिंचन उपयुक्त ठरते? तर त्याचं उत्तर आहे तुमचं ठिबक सिंचन. हा प्रश्न येऊन गेलेला आहे, हा मुद्द्याला तुम्ही महत्त्व द्यायचं आहे. त्यानंतर पालेभाज्या, नगदी पिके आणि फुलझाडे हे सुद्धा त्याची उदाहरणं आहेत, पण प्रश्न स्पेसिफिकली फळबागेवर विचारलेला आहे. ओके. पुढचा मुद्दा आहे बघा, तुषार सिंचन. आपण आता बघा पाहिले ऑलरेडी बघा, तुलनात्मक अभ्यास करताना उगम तुमचा कुठं झालेला आहे? तुषारचा झालेला आहे, अमेरिकेमध्ये झालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील आघाडीचा जिल्हा तुमचा जळगावमध्ये आहे. जळगाव हा तुमचा आघाडीचा आहे. पुढचा मुद्दा बघू आपण, तुषार सिंचनाचे फायदे काय आहेत? पाण्याची बचत. पाण्याची बचत इथे 30 ते 50% होते. तुमच्या तिकडं ठिबक सिंचनामध्ये 40 ते 70%, अवनॅरेज 60% पाणी वाचत होतं. इथं तुमचं 30 ते 50% पाण्याची बचत होते. कार्यक्षमते वाढमध्ये इथं 60 ते 65 होतं, तिथं कार्यक्षमता किती होती? 90 ते 95% कार्यक्षमतेमध्ये वाढ होत होती. इथं पाणी बचत किती होतं? इथं हे 40 ते 70% होतं. बरोबर. पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ इकडं 10 ते 15%, तिथे तुमची 20 ते 30% वाढ होती. बघा, तुषार सिंचनाचा खूप महत्त्वाचा फायदा आहे, जमिनीचे सपाटीकरण करणं आवश्यक नाही. म्हणजे जशी तुमची जमीन असेल तिथं तुम्ही तो तुषार सिंचनाचा सेट घेऊन त्याचं वापर करू शकता. तुम्हाला जमीन सपाट करण्याची गरज पडत नाही. तेच तुम्हाला ठिबक सिंचनाबाबतीमध्ये तुम्हाला ओबडधोबड जमिनीवर, चढउताराच्या जमिनीवर वापरता येत नाही. तुम्हाला प्रॉपर जमिनीचं सपाटीकरण करणं गरजेचं असतं तुमच्या ठिबक सिंचनाच्या ह्याच्यामध्ये. तुषार सिंचनामध्ये असं जमिनीचं सपाटीकरण करणं आवश्यक ठरत नाही. ओके. पुढचा मुद्दा आहे बघा, प्रामुख्याने कमी उंचीच्या पिकांसाठी जास्त उपयुक्त आहे. आणि पुढचा सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे, कापूस, भात आणि ताग यांसारख्या पिकांसाठी तुषार सिंचन उपयुक्त नाही. प्रश्न असा येऊन गेला होता, खालीलपैकी कोणत्या पिकांसाठी तुषार सिंचन उपयुक्त नाही? तर ह्याचं उत्तर लक्षात घ्यायचे तुम्हाला. कापूस, भात आणि ताग हे 3 नावं लक्षात ठेवायचे. कापूस, भात आणि ताग यांच्यासाठी उपयुक्त नाहीये. अशा तऱ्हेने हा आपला जो टॉपिक आहे महाराष्ट्रातील सिंचन, हा टॉपिक संपलेला आहे. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.